Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आता एनडीए मध्ये सामील होणार का? राष्ट्रवादीचं मर्जर होणार, ते काँग्रेसमध्ये जाणार की भाजपसोबत जाणार, असे असंख्य प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. आणि हे प्रश्न निर्माण होण्यामागची कारणं म्हणजे ज्या गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आहेत त्यामुळे. काल रात्री उशिरा जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेतलेली आहे. अर्थात कारण सांगितले जाते ते सांगलीच्या नगराध्यक्षाला जे बाद करण्यात आलेले आहे त्या संदर्भात ही भेट घेतलेली आहे. पण या मागच्या जी कारणं आहेत ती वेगळी सांगितली जात आहेत. जे रिपोर्ट्स आलेले आहेत ते वेगळे आहेत. नेमकं काय घडलेलं आहे, ही भेट नेमकी कशासाठी होती आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा वर्षा बंगल्यावर गेले होते अशी सुद्धा आता माहिती मिळते आहे. त्यामुळे या सगळ्यामधनं आता नेमकं काय होतं आहे, राष्ट्रवादी खरंच आता एनडीए सोबत जाणार आहे का, सत्तेत सहभागी होणार आहे का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवायचा प्रयत्न करूयात. सुरुवातीला काल रात्री नेमकं काय घडलेलं आहे हे समजावून घेऊयात आणि त्यानंतर या सगळ्या मुद्द्यांकडे जाऊयात. काल रात्री उशिरा मी जसं म्हटलं की जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे. अर्थात कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे सांगलीच्या नगराध्यक्षाला त्याच्यावरनं बाद केलेले, पदावरनं बाद केलेले आणि त्या संदर्भात ही भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठका घेतल्याचं जी माहिती आहे ती यामध्ये मिळते आहे. आणि त्यामुळेच शरद पवार गटामध्ये नेमकं काय चालू आहे असा प्रश्न आता विचारला जातो आहे. जयंत पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जाण्याआधी सिल्वर ओकला भेट दिली होती. सिल्वर ओक अर्थात शरद पवारांचं निवासस्थान आहे. तिथे सुप्रिया सुळे, शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट सांगलीच्या संबंधित असल्या विकास कामांसाठी होती असं त्यांनी सांगितलं होतं. पण या भेटीनंतर ते थेट वर्षा निवासस्थानी गेले आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. आता ज्या सोर्सेसकडनं बातम्या मिळतात किंवा जे सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार सत्ताधारी राष्ट्रवादीचे म्हणजे तिथे आपण बघतो की अजितदादांच्या गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील सिल्वर ओकवर उपस्थित होते अशी सूत्रांकडनं माहिती मिळते. आणि त्यानंतर या सर्वांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली. म्हणजे जयंत पाटलांनी वेगळी भेट घेतली आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वेगळी भेट घेतल्याचं आता या सगळ्यामध्ये म्हटलं जात आहे. त्यानंतर वर्षा निवासस्थानी एकत्रित बैठक झाल्याचं सुद्धा आता सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती मिळते त्यामधनं समोर आलेलं आहे. आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहेत, बातम्या आहेत, ते म्हणजे राष्ट्रवादीमधले म्हणजे पवारांच्या पक्षामधले जे आमदार आहेत ते काहीसे चलबिचल आहेत, नाराज आहेत, त्यांना कळत नाही कुठल्या बाजूला जायचं आहे. जयंत पाटलांनी या आमदारांशी संवाद साधला होता अशा सुद्धा बातम्या होत्या. ज्याच्यामधनं अर्धे आमदार म्हणजे 10 आमदार आहेत त्याच्यापैकी 5हून अधिक आमदार असं म्हणत होते की आपण सत्तेमध्ये जायला पाहिजे, कारण निधी असेल किंवा इतर जे विकास कामं आहेत मतदारसंघामधली ती होत नाही आहेत आणि जर आपण सत्तेमध्ये सहभागी झालो तर ही विकास कामं होतील अशी चर्चा होती. अशी जी मत आहे ते त्यांनी जयंत पाटलांकडे व्यक्त केल्याचं सुद्धा याच्यामध्ये म्हटलं होतं. जयंत पाटील यांनी देखील आपल्या मतदारसंघामधील जे एनडीए समर्थक लोक आहेत त्यांच्या तीव्र भावना आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. पण या सगळ्यामध्ये शरद पवारांनी कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. त्यांनी मौन बाळगलेलं आहे. नेमका राष्ट्रवादी काय निर्णय घेणार आहे याबाबत त्यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण जयंत पाटलांनी जी बैठक घेतली त्याच्यामध्ये 5हून अधिक आमदारांचं म्हणणं होतं की आपण सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे, आपण एनडीएमध्ये गेलं पाहिजे. अर्थात रोहित पवारांनी याबाबत कुठलीही भूमिका अजूनही मांडलेली नाहीये. रोहित पवार सातत्याने दावा करतात की ते विरोधातलं राजकारण करणार आहेत, पण त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे मात्र अजूनही समजू शकलेले नाहीयेत. आपण जर बघितलं तर या सगळ्यामुळे या दोन्ही पक्षामधला अंतर्गत वाद सुद्धा उफाळून आलेला आहे. आपण कालच बघितलं की सुनेत्रा पवार यांना एक नोटीस सुद्धा आलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांची जी अध्यक्ष म्हणून जी निवड झालेली आहे तीच बेकायदेशीर आहे असं त्यांच्याच पक्षामधल्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलेलं आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने म्हटलेलं आहे आणि त्यांना कायदेशीर नोटीस सुद्धा पाठवलेली आहे. एकीकडे पवारांची राष्ट्रवादी ही एनडीएमध्ये जाईल का अशा चर्चा आहेत आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीलाच नोटीस मिळते आहे. त्यांच्याच पक्षामधला अंतर्गत कलह हा चव्हाट्यावर येतो आणि कायदेशीर प्रक्रिया सुद्धा या सगळ्यामधनं घडताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नेमकं हे का होतंय, काय घडतंय असा प्रश्न विचारला जातो. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सर्व काही अलबेल आहे असं चित्र सध्या तरी नाहीये हे सुद्धा इथनं स्पष्ट होत आहे. आता हे सगळ्या गोष्टी कधी झाल्या तर आपल्याला माहिती की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे जे खासदार होते त्या खासदारांनी त्यांच्यासोबत प्रवेश केला आणि आता ते सत्तेत सहभागी झालेले आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा चलबिचल सुरू झाली की आपण सुद्धा असा काहीसा निर्णय घ्यायला हवा असं मतं याच्यामधनं उमटायला लागली. त्याच्यामध्ये आमदार असतील
खासदार असतील यांचा सुद्धा समावेश आहे. खासदारांची मतं सुद्धा अशाच पद्धती आहेत की काही खासदार म्हणतात की आपल्याला सत्तेसोबत जायला हवं, काही खासदारांचं मत आहे की आपल्याला विरोधातलं राजकारण करायचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आता काय करणार, म्हणजे ती राष्ट्रवादी विलीन होणार, ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार, काँग्रेससोबत जाणार की सत्तेत सहभागी होणार, असे अनेक प्रश्न आता या सगळ्या संदर्भातनं विचारले जातात. आता हे जे 10 आमदार आहेत आणि 8 लोकसभा खासदार आहेत, हे जर इतकंच म्हणजे हे जरी बलाबल असलं राष्ट्रवादीचं तरी ते भाजपसाठी महत्त्वाचं आहे. कारण डिलिमिटेशनचं जे विधेयक आहे ते पुन्हा एकदा या पावसाळी अधिवेशनामध्ये आणलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस ते पास होऊ शकलं नव्हतं कारण 1/3 बहुमत आहे ते मिळू शकलेलं नव्हतं. आता जर हे राष्ट्रवादीचे म्हणजे शिवसेनेचे 6 खासदार आणि राष्ट्रवादीचे 8 खासदार जर सोबत आले तर आपल्याला बघतो की NDAला बळ मिळेल आणि हे जे विधेयक आहे ते पास व्हायला मदत सुद्धा होणार आहे. त्यामुळे या अर्थाने सुद्धा कदाचित राष्ट्रवादीचे खासदार या डिलिमिटेशनच्या बाजूने सुद्धा मतदान करतील अशी शक्यता आहे, अशा चर्चा आहेत. अजूनही खात्रीलायक कुणीही याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या भेटीगाठींमधनं नेमका काय निर्णय होतो. आपण काही दिवसांपूर्वी बघितलं की शिवसेनेमध्ये आपण राजकीय भूकंप बघितला, त्यांचे खासदार हे थेट आता एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत. आता दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा म्हणजे पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा अशाच गोष्टी घडतील की काय अशी शक्यता वर्तवली जाती आहे. सूत्रांच्या हवाल्याने या सगळ्या माहिती मिळते आहे. आणि जयंत पाटलांची ही जी भेट आहे किंवा तुम्हाला आठवत असेल तर जयंत पाटील याआधी सुद्धा भाजपच्या नेत्यांना भेटले होते, तावडेंना ते भेटले होते एका हॉटेलमध्ये. तेव्हा सांगितलं गेलं होतं की ते वेगळ्या कामासाठी गेले होते आणि तिथे भेट झाली होती, पण ही भेट नेमकी कशासाठी होती याच्याबद्दलची माहिती मिळू शकलेली नव्हती. त्यामुळे या भेटीगाठींमधनं राष्ट्रवादी सुद्धा आता NDA सोबत जाण्याचा निर्णय घेती आहे का, हे जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे. आणि आमदारांचं म्हणणं असेल, खासदारांचं म्हणणं असेल, त्यातल्या बहुतांश खासदार आमदारांचं म्हणणं आहे की आपल्याला सत्तेसोबत जायला पाहिजे. यामुळे सुद्धा या स्पेक्युलेशनवर किंवा या शक्यतांवर अधिक बोललं जात आहे आणि तशी शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते. अर्थात हा व्हिडिओ मी जेव्हा रेकॉर्ड करत होतो तोपर्यंत अधिकृत भूमिका ही शरद पवारांच्या पक्षाकडनं आलेली नव्हती. जयंत पाटलांनी सुद्धा काल जी एक प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मतदारसंघामधल्या एका कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. पण अर्थातच तुम्हाला माहिती आहे की इतकंच हे कारण नसतं. याआधी सुद्धा अशी अनेकदा कारणं सांगितली गेलेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झालेले आहेत. त्यामुळे यावेळेस सुद्धा केवळ इतक्या छोट्याशा कारणासाठी इतक्या रात्री भेट घेणं खरंच महत्त्वाचं होतं का, असे सुद्धा प्रश्न या सगळ्यामधनं निर्माण झालेले आहेत. सुप्रिया सुळे अर्थात एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची ते उत्तरं देत आहेत का हे पाहावं लागेल. सुप्रिया सुळेंचा एक फोटो सुद्धा सध्या व्हायरल होता, ज्या एका दिल्लीतल्या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी योगी आदित्यनाथ जे UPचे मुख्यमंत्री आहेत त्यांची भेट घेतली आहे. त्यांनी भेट सुद्धा दिलेली आहे, मारुतीची मूर्ती भेट दिलेली आहे आणि तो फोटो सुद्धा त्यांनी पोस्ट केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या फोटोंमुळे, या सगळ्या भेटीगाठींमुळे नेमकं राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चालू आहे, राष्ट्रवादी आता खरंच NDA सोबत सरकारमध्ये सामील होणार का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, खरंच असं होऊ शकतं का? शरद पवार नेमकी काय भूमिका घेऊ शकतात? तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.